नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे फ्री लाईव्ह बॅचच्या क्लास 9मध्ये. आणि आपण आता स्ट्रॅटेजी घेऊया अजून आज. आय होप तुम्ही सगळ्यांनी बाकी बॅक स्ट्रॅटेजी आहेत तर बॅक टेस्ट केल्या असतील. जर नसतील केल्या तर करून घ्या. व्हिडिओ वगैरे तुम्हाला क्लासचे सगळे अपलोड केलेले आहेत. ओके, चला. रिव्हिजन न घेता मी आता डायरेक्ट स्ट्रॅटेजीवरती जाणार आहे आज. की आधी रिव्हिजन घेऊया एकदा. बघा, रिव्हिजन घेऊया. स्क्रीन शेअर करतो मी. ओके, आय होप स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. बघा, स्क्रीन दिसते का सांगा मला. आता ट्रेडिंग व्यू बॅक टेस्ट कम्प्लीट. चला, आता कमेंट करू नका, फक्त स्क्रीन दिसते का सांगा. यस 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 यस. ओके, बस 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 दिसते तर. बघा, सिम्पल पहिली स्ट्रॅटेजी. आज मी एक लई मोठी माती खाल्ली सकाळी गोल्डन ग्रुपला ट्रेड देताना. इथं असं पहिली स्ट्रॅटेजी आपली. लिक्विडिटी घेतली, सेल साईडला मार्केट चालू होतं. लिक्विडिटी घेतली, लोवर लोचं स्ट्रक्चर बनलं. रिट्रेसमेंट सोबत सेल ट्रेड प्लॅन करायचा आहे. ठीक आहे, रिट्रेसमेंट सोबत सेल ट्रेड प्लॅन करायचा आहे. आता ह्याच्यातली एक ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी आलेली आहे. ठीक आहे, ह्याच्यातली एक ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी आलेली आहे. पण ती शिकवणं थोडंसं क्रिटिकल आहे आणि ती चालू मार्केट सिच्युएशननुसार बनते. मी जी PDF मध्ये सांगितली होती ना, ती आहे तुम्ही बघितलं असेल. बट मी तिला अजून एकदा एक्सप्लेन करतो, ट्राय करतो. ती एक्सप्लेन करणं पण थोडंसं मुश्किल आहे. PDF मध्ये त्या दिवशी बाहेर एक्सप्लेन केली होती. समजलं असं तर बेस्ट जाईल, नसेल तर बघूया, थोडं थोडं समजूया. लाईव्ह मार्केटमध्ये लगेच समजतं ते कसं बनतं आहे ते. लिक्विडिटी घेतली, हायर हाय बनला, रिट्रेसमेंट सोबत बाय साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे. सिम्पल. ठीक आहे, ही होती आपली दुसरी स्ट्रॅटेजी. त्यानंतर तिसरी स्ट्रॅटेजी काय सांगितली मी तुम्हाला, ट्रिपल टॉप. असा ट्रिपल टॉप बनला मार्केटमध्ये तर इथं हाय निघताना आपण बाय साईडला ट्रेड प्लॅन करतो. ह्या जो 3 रेजिस्टन्सचा हाय आहे तो निघताना इथं आपण बाय साईडला ट्रेड प्लॅन करतो. ठीक आहे, इथं आपण ट्रेड प्लॅन करतो. सिम्पल. त्यानंतर अजून एक काय स्ट्रॅटेजी सांगितलं तुम्हाला, सपोर्टची. असं 3 टाइम सपोर्ट घेतला, लो निघताना आपण सेल ट्रेड प्लॅन करतो. लो निघताना आपण सेल ट्रेड प्लॅन करतो. याचा सपोर्ट आणि लो निघताना आपण काय करतो, सेल ट्रेड प्लॅन करतो. ठीक आहे, अशा आपण 1 2 किती झाल्या, 2 4 प्रकारे ट्रेड कसे बनवायचे ते बघितलं होतं. आता आपण बॉक्सची जी स्ट्रॅटेजी आहे, बॉक्स स्ट्रॅटेजी सांगतो. बॉक्स स्ट्रॅटेजी झालं बनलेलं नाही मार्केटमध्ये. कशी बॉक्स स्ट्रॅटेजी बनते तुम्हाला सांगतो मी. एक्झाम्पल पण मी शोधले. एक्झाम्पल आहे का दाखवायला, पण काय नव्हतं एक्झाम्पल. बघा, मार्केट आलेलं असतंय आणि इथं असं असं घुमत असतं मार्केट. वरून रेजिस्टन्स, खालून सपोर्ट, वरून रेजिस्टन्स, खालून सपोर्ट, असं मार्केट एका बॉक्समध्ये मुवमेंट करत असतं. ठीक आहे, आपल्याला काय बघायचं फक्त की एक साईडला ब्रेकआउट होऊ द्यायचा. आता ह्याच्यामुळे काय झालं असतं, लिक्विडिटी बोथ साईड अवेलेबल असते. सेल साईडला पण बाय साईडला पण बोथ साईड लिक्विडिटी अवेलेबल असते. मग असं स्ट्रक्चर बनल्यानंतर आपण काय करायचं, तर ब्रेकआउट होऊ द्यायचं. कुठं, कोणत्याही एका डायरेक्शनमध्ये ब्रेकआउट होते. सपोज करा अप साईडला ब्रेकआउट झाला. ठीक आहे, काय झालं, अप साईडला ब्रेकआउट झाला, बॉक्सचा अप साईडला ब्रेकआउट झाला. आपण काय वाट करायचं, इथं कुठंही बाय साईडला ट्रेड प्लॅन करायचा नाही, कारण की खाली सेलरची लिक्विडिटी असणार आहे. मग मार्केट काय करतं, वरती बायरची लिक्विडिटी आहे, सॉरी वरची जी सेलरची लिक्विडिटी आहे ती घेतलेली आहे आणि खाली कोणाची लिक्विडिटी असते, बायरची. ठीक आहे, बायरची लिक्विडिटी अजून बाकी आहे खाली. मग मार्केट काय करतं, इथं येतं आणि इथं स्पाईक देतं. ह्याच्या खाली सेल साईडला स्पाईक देतं. सिम्पल. आपण ह्या खाली निघताना इथं सेल डायरेक्शनचा ट्रेड प्लॅन करायचा. हे ना जसं जसं लाईव्हमध्ये एक्झाम्पल बनतील ना, म्हणजे आपण गोल्डन ग्रुपवरती ट्रेड वगैरे देताना त्यावेळेस मी प्रॉपर त्याचा रूल वगैरे एक्सप्लेन करेल, कुठं एस एल लावायचं, कुठं टार्गेट लावायचं आहे. स्ट्रॅटेजी फक्त लक्षात ठेवा की ज्यावेळेस कॉन्सल्टेशन मार्केट असतं, असं बॉक्स स्ट्रॅटेजी बनते, म्हणजे बॉक्स बनतो मार्केटमध्ये. एका साईडला ब्रेकआउट दिला की दुसऱ्या साईडला स्पाईक निघतो. ठीक आहे, एका साईडला ब्रेकआउट दिला की दुसऱ्या साईडला स्पाईक निघतो. नाही, इथं बघा 1 2 3 4 सपोर्टची स्ट्रॅटेजी आहे आणि इथं 3 4 वेळा रेजिस्टन्स घेतला. मग रेजिस्टन्सची स्ट्रॅटेजी इथं ॲक्टिवेट होणार आहे का, ट्रिपल टॉपची? नाही ॲक्टिवेट होणार. का, तर बॉक्स आहे. बरं, खूप वेळा माझा पण लॉस झाला आहे तो वरती. असं वर ब्रेकआउट केला, मी काय करतो, बाय साईडला ट्रेड प्लॅन करायचो. का तर इथं रेजिस्टन्स आहे ना 3 4 वेळा घेतलेला.
वाय साईडला ट्रेड प्लॅन करायचो, मग बरोबर फेल व्हायला ट्रेड. त्यामुळे ते ह्याचा एकदम खतरनाक एक्सपिरियन्स आलेला आहे आपल्याला. आणि ह्याच्यात ॲडव्हान्स एक एंट्री बनते, तुम्हाला सांगतो मी, हिथंच आतमध्ये. मार्केटच्या वेळेस आतमध्ये घुसतं नाही तर इथं पण एंट्री बनते. ते तुम्ही स्टडी करू शकता करा असेल तर, पण सजेस्ट करेन की इथं बनवा. सेमच जर मार्केटनं इकडेही केला असता, ब्रेकआउट जर डाऊन साईडला दिला असता, असा डाऊन साईडला ब्रेकडाऊन दिला असता, तर स्पाईक कोणत्या डायरेक्शनला निघेल? अप साईडला निघेल. सिम्पल. स्पाईक कुठं निघेल? अप साईडला निघेल. त्यावेळेस आपण इथं लॉंग पोझिशन प्लॅन करू शकतो. ओके, ही सिम्पल बॉक्सची स्ट्रॅटेजी. ह्याचे एक्झाम्पल चालवला नाही आहेत मार्केटमध्ये. मी बघितलं बा, शोधत बसलो होतो, बट नाही सापडलं मला. कारण की मार्केट हाय ट्रेंडी, बंग 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 नुसतं खालवर खालवर चालू आहे. बट इट्स ओके. पण एक मला वाटतंय 1.5-2 महिन्याखाली वळीने ट्रेड बनायचे. रोज उठायचं ही ट्रेड बनायचं, रोज उठायचं ही ट्रेड बनायचं. ते घेतलं की लॉजिकल दुसरं एक हे सांगतोय बघा, लॉजिकल दाखवतो मी तुम्हाला. सेम त्या लॉजिकचं जसं बॉक्स असतो तसं ट्रायंगलमध्ये पण सेम काय झालं बघा इथं. हे सापडलं तुम्हाला. आता ह्यात पण काय होणार? बोथ साईड एस एल अवेलेबल होणार, बरोबर का? वरून रेजिस्टन्स घेते, खालून सपोर्ट घेते, बोथ साईड एस एल अवेलेबल होणार. मग मार्केटने काय केलं? वरती ब्रेकआउट दिला, बरोबर. वर ब्रेकआउट दिला, मग स्पाईक कुठे निघणार? खाली निघता नाही तर इथंच खाली निघताना स्पाईक निघणार, दिसला हे बघा. तर ही स्ट्रॅटेजी होती, सिम्पल. ठीक आहे. म्हणजे बॉक्समध्ये पण असंच आणि ट्रायंगलमध्ये पण एक तेच लॉजिक बनते मार्केटमध्ये. होप समजलं असेल तुम्हाला. मी हे जे लाईव्हमध्ये गोल्डन ग्रुपवर ज्यावेळेस ट्रेड बनल ना, त्यावेळेस तुम्हाला मी प्रॉपर एक्सप्लेन करेन. काय भांगर क्वालिटी दिसते बरं ह्याच्यात, समजलं का सांगा मला एकदा मेसेजमध्ये. स्क्रीनची क्वालिटी एकदम बकवा दिसायला लागली. येस, फक्त लक्षात ठेवा की काय लॉजिक होतं ते. लाईव्हमध्ये मी समजून एक्झाम्पल असं बॅकला जाऊन दाखवण्यात काय मजा नव्हती. आता कोणती स्ट्रॅटेजी राहिली आहे का बरं? स्क्रीन लॅग होतं तर रेकॉर्ड ऐका. मला माहीत नाही, ते हॉटेलवाल्यांना तर म्हणू शकत नाही वायफाय चांगला आहे, माझा लाईव्ह क्लास होत नाही, तसं म्हणू तर शकत नाही ना. ओके, समजलं ना, ठीक आहे. 4-5 स्ट्रॅटेजी झाल्या ना. आता 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 जी स्ट्रॅटेजी सांगणार आहे ना, तुम्हाला पी डी एफवरती आता एक्सप्लेन करतो. म्हणजे पी डी एफमध्ये कसं प्रॉपर एक्झाम्पल आहे. हिथं सांगायला गेलं की तुम्ही म्हणतो ए यार आमच्या डोक्यावरनं चाललं, आम्हाला सांगणं वाचलं काय असं म्हणचाल. त्यामुळं मी ते पी डी एफमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. हां, सकाळच्या ट्रेडचं तुम्हाला हे सांगतो बघा, लॉस होण्याचं रिझन सांगतो. लई सोपं रिझन होतं. सकाळी काय चाललं होतं मार्केटमध्ये इथं बघा. आता तुम्हाला प्रॉपर समजेल. हे बघा, लोवर लो क्रिएट करत चालू होतं मार्केट, बरोबर. मार्केटनं काय केलं? इथली लिक्विडिटी घेतली, बरोबर. इथली लिक्विडिटी घेतली का? क्लिअर कट लिक्विडिटी घेतली. लिक्विडिटी घेतलं काय बनला मार्केटमध्ये? लोवर लो. हे आलं रिट्रेसमेंटला. इथं हॅमर कॅन्डल बनली बघा. इथं हे हॅमर कॅन्डलवरती मार्केट पडलं आणि आपण केली मिस्टेक. इथं बघा सायकोलॉजिकल नंबर होता 4,500चा. मग इथून बायर ॲक्टिवेट झाला असणार आहे इथं आणि बरोबर परफेक्ट स्ट्रॅटेजी बसली, सेल साईडला मुवमेंट आलं. पण माझं काय म्हणणं होतं की लय मुवमेंट म्हणजे लय सेलिंग झाले तर एक चांगला अपसाईड मूव बघायला भेटल अशी स्वप्न होती माझी. बट फेल झाली तर झाली. हे आपली मिस्टेक आहे, पण ओके आपली मिस्टेक आहे. आणि तुम्ही आता गोल्डन ग्रुपवरती बघितलं असेल, एक 2 लेवल टाकले होते बघा आज मी सेल डायरेक्शनला, एक जर तिथनं मार्केट पडलं. त्यामागं लय प्रॉपर लॉजिक आहे. ही जी नवीन मार्केटच्या मुवमेंटनुसार स्ट्रॅटेजी बनवली होती ती आहे. तर ती तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतो पी डी एफमध्ये. आता ही पी डी एफ सगळ्या पब्लिक ग्रुपवरती आहे, पण म्हणून पी डी एफ कुठे भेटेल? पी डी एफ बरोबर ओपन केली का? एक मिनिट. तरी म्हणतो 28 ही पी डी एफच नाही ना, 27.9 झाली पी डी एफ. मी आता ओपन केली होती पी डी एफ, कुठे गेली?
एक मिनिट. ओके. ओके चला आलो. आता स्क्रीन शेअर करतो, एक सेकंद. आईला कुठं काय होतं 100 वेळा आहे. ओके दिसते तुम्हाला PDF सगळ्यांना? PDF दिसते का सांगा मला. स्क्रीनवरती PDF दिसते का? स्क्रीनवर PDF दिसते का? येस, हो. बघा बघा जसं पहिली स्ट्रॅटेजी होती आपली, ही रूल बघा, रूल समजून घ्या आधी. ऐका मी काय म्हणतोय. या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड बनवत असताना एखादा लो बनवून गोल्डमध्ये थोडीशी रिट्रेसमेंट आल्यानंतर पुन्हा त्या रिट्रेसमेंटची लिक्विडिटी ग्रॅब केल्यानंतर जर गोल्ड एखादा बिअरिश इनकल्पिंग पॅटर्न बनवत असेल तर त्या या पॅटर्नच्या ब्रेकडाऊनवरती आपण सेल साईडला एंट्री प्लॅन करू शकतो. सेटअपनुसार 25 ते 40 पिपचा एसएल, 25 ते 120 पिपचं टार्गेट ठेवायचं. नोट या पेपरवरती फक्त सेल या ट्रेडवरती फक्त सेल साईड ट्रेड बनतात. तर सेल साईडची काय स्ट्रॅटेजी अशी बनलेली आहे कारण की मार्केटच्या मुवमेंटनुसार बनलेली स्ट्रॅटेजी. कशाच्या? मार्केटच्या मुवमेंटनुसार. ठीक आहे. आपल्या स्ट्रॅटेजीनुसार गोल्ड डाऊन ट्रेडमध्ये असताना जर पहिला लो ब्रेक करून डाऊन साईड गेले तर गोल्ड तिसऱ्या रिट्रेसमेंटची लिक्विडिटी घेऊन डाऊन ट्रेंड कंटिन्यू करते. ठीक आहे. या उलट गोल्ड फक्त एकच लो बनवून रिट्रेसमेंट घेत असलास तर पहिल्या रिट्रेसमेंट तुम्हाला म्हणणार असं काय वाचून दाखवलं कळणार पण. चार्टवरती जाऊ, एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. एक्झाम्पल कसं दाखवतो मला? चार्टवरती दाखवू का? कारण की इथलं तर एवढं 76 दिसणार नाही तुम्हाला काय. चला चालू चालू इथं लाईव्ह दाखवतो. लाईव्ह ऐकायला द्या. आता बघा सिंपल काय पाहिजे? ट्रेंड डाऊन पाहिजे. मार्केटमध्ये ट्रेंड डाऊन आहे. ओके. मार्केटने काय केलं की लोवर लोचं स्ट्रक्चर क्रिएट होऊ द्यायचं. ठीक आहे. लोवर लोचं स्ट्रक्चर मार्केटमध्ये क्रिएट झालं. सिंपल लोवर लोचं स्ट्रक्चर क्रिएट झाल्यानंतर मार्केटमध्ये आपण वाट बघायची रिट्रेसमेंटची. ओके. ही आली पहिली रिट्रेसमेंट, बरोबर. ही काय आली? पहिली रिट्रेसमेंट. या पहिल्या रिट्रेसमेंट नंतर लो ब्रेक केला मार्केटनं. लो ब्रेक केला इथं? लो ब्रेक केलेला नाही आहे. मग आपण जर असा लोवर लो बनत असेल तर दुसरी रिट्रेसमेंट ही, आणि ही आपली जी पहिली होती ती तिसरी रिट्रेसमेंट असं पकडून चला. तर मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला, ट्राय करतो एक्सप्लेन करायचं. ही जी लिक्विडिटी घेतलेली आहे, ही लिक्विडिटी घेतली की येणाऱ्या बिअरिश इनगल्पिंग नंतर, येणाऱ्या इथं बिअरिश इनगल्पिंग नंतर किंवा ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर नंतर, आता ऐकून घ्या, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर नंतर किंवा बिअरिश इनगल्पिंग नंतर आपल्याला सेल साईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे. ठीक आहे. इकडं लोवर लो बनला मार्केटमध्ये. लोवर लो बनल्यानंतर असं रिट्रेसमेंट येऊ द्यायचे, 1 2 आणि मग अशा 2 रिट्रेसमेंट आल्या. ही मेन आहे त्याला तिसरी रिट्रेसमेंट पकडायची आणि काय करायचं? सेल साईडला मुवमेंट घ्यायचं, ट्रेड घ्यायचा. कसा? बिअरिश इनगल्पिंगवर. ही बघा, ही पहिली रिट्रेसमेंट ऐकून घ्या, नीट सांगतो. ही पहिली रिट्रेसमेंट, ही दुसरी रिट्रेसमेंट आणि ही तिसरी रिट्रेसमेंट. समजलं का बघा? पहिली रिट्रेसमेंट, दुसरी रिट्रेसमेंट आणि ही तिसरी रिट्रेसमेंट. तिसऱ्या रिट्रेसमेंट नंतर आपल्याला सेल साईडला इथं ट्रेड प्लॅन करायचा आहे. ओके. चला अजून दाखवतो तुम्हाला एक्झाम्पल. इथं बघा मार्केटचा ट्रेंड कसा आहे? डाऊन आहे, बरोबर. मार्केटनं काय केलं? लोवर लो इथं क्रिएट केलेला आहे. लोवर लो क्रिएट केल्यानंतर पहिली रिट्रेसमेंट,
दुसरी रिट्रेसमेंट. ही लेवल बघा सकाळी मी टाकली होती ग्रुपवरती, इथं ही लेवल टाकली होती की हिथली लिक्विडिटी घेतली पाहिजे मार्केटनं. आणि ही तिसरी रिट्रेसमेंट. जर ही लिक्विडिटी खाऊन, वरची लिक्विडिटी इम्पॉर्टंट आहे, वरची लिक्विडिटी घेणे इम्पॉर्टंट आहे, ही लिक्विडिटी खाऊन जर इथं बिअरिश इनगल्पिंग बनत असेल किंवा इन्व्हर्टेड ग्रीन हॅमर बनत असेल तर आपण इथं काय करायचं आहे, सेल डायरेक्शनला ट्रेड प्लॅन करायचा आहे. ओके, ॲज सिम्पल ॲज ठेवा. हे लाईव्हमध्ये तुम्हाला मी चांगलं समजावेन. दररोज जे आपण लाईव्हमध्ये गोल्डन ग्रुपवरती टाकतो त्यात पण एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा. अजून दाखवतो. ह्याच्याच बघा, ह्याच बघा. मोठं होत नसते काय, होतंय होतंय. ही बघा. आता ह्याला झूम कसं करू, झुमिंगचं ऑप्शन आहे का इथं कुठं. बाईसा बाहेर निघायची पंचायत झाली माझी इथनं. स्केप दाखव पण बाहेर निघलं तर मला बाहेर पण निघायला ये ना, कारण की बाहेर लोक आपण हे कधी असलं यूज केलेलं नाही आहे. हां आहे झुमिंगचं ऑप्शन आहे. बघा आता समजेल तुम्हाला, आता समजेल बघा. अशा एक्झाम्पल मध्ये चांगलं समजतं. हायलायटर घेऊ का. आपलं कुठं गेलं बरं, याचं झूमचं कुठं गेलं. एक मिनटं, ड्रॉ करायला हातात घ्यावं लागतं. याला ड्रॉ करायचं येत नाही घ्यावर. ह्यासाठी शाळा शिकावं लागते भावानं. हां, ही स्ट्रॅटेजी म्हणजे अल्टिमेटली एक्सपिरियन्सचा गेम आहे. जसं मी तुम्हाला ट्राय करतोय शिकवायचं. नाही तर हां, याचा प्लॅन आहे ना करा. चलो काही सापडलेलं आहे कामाची गोष्ट. हे बघा, मार्केट काय करत होतं, ट्रेंड डाऊन होता. ठीक आहे, इथं बघा लिक्विडिटी आहे मार्केटमध्ये. ड्रॉ करा टायमिंगलाच काय गायब होतं. इथं बघा लोवर लो मार्केट काय करतं, मार्केटनं काय केलं, लो ब्रेक केला. ठीक आहे, लो ब्रेक केल्यानंतर आपण काय करणार आहे, इथं रिट्रेसमेंटची वाट पाहिजे. 1 2 आणि 3 रिट्रेसमेंट झाले तिथं. 3 रिट्रेसमेंट नंतर ह्या सगळ्यामध्ये ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर कुठे येतोय बघायला आपल्याला फक्त. इथं बघा, ह्या इथं ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर आलाय. ह्या ग्रीन इन्व्हर्टेड हॅमरच्या लो ब्रेक नंतर सेल्सला एंट्री प्लॅन होते. ठीक आहे, जर मार्केटमध्ये असा लो ब्रेक करून स्ट्रक्चर बनत असेल तर 3 रिट्रेसमेंटची वाट पाहिजे. 1 2 आणि 3. ठीक आहे, 3 रिट्रेसमेंट प्लस इथली लिक्विडिटी संपवली, मार्केटमध्ये एक सेल साईडला मुवमेंट आपल्याला बघायला भेटतं. ओके, चला क्लिअर झालं असेल. ही लाईव्हमध्ये मी तुम्हाला असं वाटत असेल की जर मी असं पटपट करतोय ना तर इट्स ओके. बघा मी तुम्हाला लाईव्हमध्ये खूप भारी एक्झाम्पलनं दाखवेन. अल्टिमेटली सगळ्या स्ट्रॅटेजी एक्सपिरियन्सचा गेम असतात. जसं मार्केटमध्ये बघा, इथं बघा आता ही लो क्रिएट झाला आहे. आता ही ह्यातला दुसरा पार्ट ऐकून घ्या, ही लो ब्रेक आहे, सॉरी ही लो आहे. आता मार्केट गेलं वरती. आता ही लो ब्रेक केला का मार्केटनं, लो ब्रेक केला का नाही, लो ब्रेक केला. बघा नीट समजून घ्या, मार्केट इथं लो न ब्रेक करता, नीट आहे का, मार्केट लो ब्रेक न करता जर असं एक रिट्रेसमेंटचा, म्हणजे जी पहिली रिट्रेसमेंट होती, ही जी पहिली रिट्रेसमेंट आहे बरोबर, ह्या रिट्रेसमेंटची जर लिक्विडिटी घेत असेल, इथं लिक्विडिटी घेतली ह्या रिट्रेसमेंटची, तर सेम परत इन्व्हर्टेड हॅमर किंवा बेरिश इनगल्पिंग नंतर आपण सेल साईडला ट्रेड प्लॅन करायचा. बघा परत हा लो क्रिएट झाला, ह्या लोची लिक्विडिटी घेतली का मार्केटनं, लोची लिक्विडिटी न घेता काय केलं, डायरेक्टली ह्याची लिक्विडिटी घेतली. कोणाची, पहिली जी रिट्रेसमेंट होती ह्याची लिक्विडिटी घेतली. म्हणजे सिंपल तुम्हाला सांगते बघा, अशी सेलिंग चालू आहे, नीट आहे का. दुसरा पार्ट काय, सेलिंग चालू आहे, मार्केटनं हा लो क्रिएट केला. बघा एकदाच क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. आता सेलिंग चालू आहे मार्केटमध्ये,
लो क्रिएट केला, ह्या लोची लिक्विडिटी म्हणजे न घेता, म्हणजे ह्या लोच्या वरून हिथूनच वर गेलं, म्हणजे सिंपल हायर हायचं डायरेक्टली बनवला मार्केटनं, बरोबर. आणि ह्याची लिक्विडिटी घेतली, तर ह्या लिक्विडिटी घेतल्यानंतर सिंपल इथं इन्व्हर्टेड हॅमर बघा, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर, बिअरिश इनगल्पिंग, दोन्हीतले काय तर बघायचं, सेल साईड ट्रेड प्लॅन करा. सिंपल इथं काय केलं, मार्केटनं वर गेलं, ह्याची लिक्विडिटी न घेता डायरेक्टली रिट्रेसमेंटची लिक्विडिटी घेतली वरच्या, तर इथं आपण काय बघायचं, हे बघा इथं काय बनलेले इनगल्पिंग, इथं काय बनलेले इनगल्पिंग, ह्या दोन्हीवरती पण ट्रेड चालत होता, ठीक आहे, ह्या दोन्हीवरती ट्रेड चालत होता. ही स्ट्रॅटेजी कधी वर्क होणार आहे बघा, ज्यावेळेस वन साईड सेलिंगचं मुवमेंट असेल मार्केटमध्ये, वन साईड सेलिंग मुवमेंट असेल तर अशा प्रकारे डब्ल्यू पॅटर्न टाईपमध्ये ही स्ट्रॅटेजी वर्क होणार आहे. सिंपल स्क्रीनशॉट काढून घ्या असेल तर काढून घ्या, हे बघा असं ही स्ट्रॅटेजी कधी वर्क होईल, ज्यावेळेस मार्केटमध्ये वन साईड सेल मुवमेंट होता. आणि पहिली स्ट्रॅटेजी कधी वर्क होईल, ज्यावेळेस मार्केटमध्ये असं लोवर लो बनत होतं मार्केट, असं लोवर लो बनत असेल तर काय करायचं, हा लो ब्रेक केला आहे, 3 टाईम रिट्रेसमेंटची वाट बघायची, 1 टाईम 2 टाईम 3 टाईम. पहिल्या ह्याच्यावरती ट्रेड नाही बनवायचा, ह्या लिक्विडिटी ट्रेड नाही बनवायचा, ह्या लिक्विडिटी ट्रेड बनवायचा आहे, ठीक आहे. बघा ही स्ट्रक्चर ड्रॉ करून घ्या, स्क्रीनशॉट मारायचं तर मारून घ्या, सिंपल इथं ट्रेड बनवायचा आहे. आता चांगलं क्लिअर झाला असेल बा, सेकंड टाईममध्ये क्लिअर झाला असेल, पहिल्या टायमिंगमध्ये मला पण सांगता येत नव्हतं, मीच कन्फ्यूज झालो होतो, मी कन्फ्यूज नव्हतो पण ते एक्सप्रेसच करता येत नव्हतं, बट आता चांगलं एक्सप्रेस करता आलं. बघायचं समजलं का तुम्हाला, ही लिक्विडिटी वरची लिक्विडिटी घेऊ द्यायच्या, ही लिक्विडिटी घेऊ द्यायची. हां, ह्याच्यामध्ये अजून एक रूल सांगतो, ही जी मी म्हणलं 3 वेळा रिट्रेसमेंट, तर ह्या 3 वेळा रिट्रेसमेंटचा म्हणजे जास्त काय विषय नाही, 2 वेळा असेल तरी पण होतं, बट तरी पण 3 वेळा असेल तर खूप बेटर आहे. सिंपल बघा, ज्यावेळेस मार्केट लोवर लो बनवत असेल, हा लो ब्रेक केला, लो ब्रेक केल्यानंतर डायरेक्टली मग ह्या लोच्या ह्याच्यावरती ट्रेड नाही बनवायचा आपल्याला, जे सेकंड नंबरची लिक्विडिटी आहे ना त्याच्यावरती ट्रेड बनवायचा आहे. ओके, सेकंड नंबरची लिक्विडिटी. चला चार्टमध्ये एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो आता मी, म्हणजे ह्या पीडीएफच्या चार्टमध्ये दाखवतो म्हणजे अजून चांगलं क्लिअर होईल. आता हा जो ट्रेड केला आपण, ही तर लो ब्रेक आहे. आता ही ॲडव्हान्स एंट्री माझी, खरं सांगतो मला मी, हा लो ब्रेक केलेला आहे. ह्या लो ब्रेक नंतर हीच मेन लिक्विडिटी जी आहे ना, ही जी लिक्विडिटी आहे ना ही वाली, ही दुसरी लिक्विडिटी लई लांब आहे इथं. मग मार्केटनं काय केलं, ही लिक्विडिटी घेतली, पहिली रिट्रेसमेंट आणि दुसरी रिट्रेसमेंट, ठीक आहे. मग ही तिसरी रिट्रेसमेंट झाली, म्हणजे आतमध्ये 1-2 रिट्रेसमेंट झाले ते. मग हिथली लिक्विडिटी घेतली मार्केटनं, मग हिथं आपण ह्या इनगल्पिंगवरती ट्रेड प्लॅन केला होता, ठीक आहे. हिथं सिंपल ही एक्सपिरियन्सचा ट्रेड होता. आता अजून दाखवतो. तुम्ही म्हणताली असं कसं काय मग प्रत्येक वेळेस वेगळं करता आणि एक्सपिरियन्सचं नाव देता, तर हे असंच असतं मार्केटमध्ये, तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स जास्त यूज करावा लागतो. एकदम डिक्टो सगळं जर बनायला लागलं तर मग लय पैसे छापतील ना लोक. हे बघा डिक्टोवाला एक्झाम्पल आलं. आता सिंपल काय करतो मार्केट, अरे एवढं काय मोठं होतं, हां लोवर लो बनवत होतं, बरोबर. मग मार्केटने काय केलं, लो ब्रेक केला. बघा इथं लो ब्रेक केला, सिंपल 1 टाईम रिट्रेसमेंट, 2 टाईम रिट्रेसमेंट आणि ही तिसरी टाईमची रिट्रेसमेंट. पहिल्या लिक्विडिटीवरती ट्रेड करतोय का आपण, नाही, ही जी वरची दुसरी सेकंड नंबरची लिक्विडिटी आहे त्याच्यावरती ट्रेड करतोय. सेकंड नंबरची लिक्विडिटी घेतली मार्केटनं, ह्या इथं बघा इनगल्पिंग टाईपमध्ये पॅटर्न बनलेला आहे, ठीक आहे. इनगल्पिंग टाईपमध्ये पॅटर्न बनला की आपण सेल साईड ट्रेड प्लॅन केला आणि हे मार्केटमध्ये आपला मुवमेंट बघायला भेटलं. चला अजून दाखवतो. एक एसएलचा ट्रेड आहे, हा वाला ट्रेड एसएलचा. ह्याच्यामध्ये काय होतं, स्क्रीनशॉटमध्ये नाही आलेलं, लो ब्रेक न करता मार्केटनं काय केलं होतं, ही जी लिक्विडिटी घेतली होती, मग इथं आपण इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल बघितला ग्रीन, सेल साईड ट्रेड प्लॅन केला, ह्याचा एसएल केला. एसएल पण होतच बरं का, नाही तर असं व्हायचं की प्रॉफिटचा ट्रेड मला दाखवायचं आणि तो म्हणायला लॉस होत नाही का, मग तो लॉस पण होतो. संपवले होते की एवढंच एक्झाम्पल होते ना. बा क्लिअर आहे का सांगा मला आता, चलो क्लिअर आहे का, क्लिअर आहे का.
सर लिक्विडिटी सेकंड घ्यायची का? सेकंड लिक्विडिटी कधी? जर लोवर लो बनला असेल तर सेकंड लिक्विडिटी, आणि जर लो ब्रेक केला नसेल तर पहिली लिक्विडिटी. सेकंड टाइम एक्सप्लेन केलं त्यावेळी चांगलं आहे. बघा मी तुम्हाला असं ह्याच्यामध्ये दाखवतो, फक्त मी ड्रॉ करून वाला दाखवतो, मी तुम्हाला इझिली समजेल. ड्रॉइंगवाला दाखवतो मी. हे बघा, समजा मार्केट असं लोवर लो मारत आले, असं धडक 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 काय करत आले, लोवर लो मारत आले. ठीक आहे, मार्केटनं काय केलं, लो ब्रेक केला. ओके, लो ब्रेक केला. असं ज्यावेळेस लो ब्रेक करेल मार्केट त्यावेळेस आपण ही लिक्विडिटी पकडायची, ही लिक्विडिटी पकवायची. लगेच ह्याच्या लिक्विडिटीवरती ट्रेड नाही करायचा, पहिल्या लिक्विडिटीवरती ट्रेड नाही करायचा, दुसऱ्या लिक्विडिटीवरती ट्रेड प्लॅन करायचा. कसा? तर रिट्रेसमेंट 1, रिट्रेसमेंट 2, म्हणजे असं करत जातं मार्केट ऑब्व्हियसली. आणि तिसरं रिट्रेसमेंट, मग इथं इन्व्हर्टेड हॅमर किंवा बिअरिश इनगल्पिंग 2 ट्रेड करायचे आहे. ओके, 2 ट्रेड करायचं, असं सिम्पल. ओके, सिम्पल, समजलं. आणि समजा असं वन साइड मुवमेंट असेल, असं वन साइड मुवमेंट असतं मार्केटमध्ये, त्यावेळेस असं ज्यावेळेस लो क्रिएट होतो आणि दुसरं मार्केटनं लो ब्रेक केला, म्हणजे डब्ल्यू सिम्पल बघा, हायर हायचा डब्ल्यू असा, त्यावेळेस ह्या लिक्विडिटीवरती ट्रेड करायचा. ही जी लिक्विडिटी आहे, ही लिक्विडिटी घेतली मार्केटनं, तर इथं इन्व्हर्टेड हॅमर किंवा बेरिश इनगल्पिंग ट्रेड. ठीक आहे, इन्व्हर्टेड हॅमर, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर, लक्षात ठेवा, परत म्हणू नका, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर किंवा बेरिश इनगल्पिंग. ओके, सिंपल, समझे क्या? बघा क्लिअर आहे का आता? येस येस, आता समजले. कालच्या आणि आजच्या स्ट्रॅटेजीमध्ये फरक सांगा. ज्यांनी पीडीएफ आधी रीड केलं त्यांना लगेच समजेल. हे बघा, हां हे बघा सांगतो मी. कालच्या त्या पहिल्या स्ट्रॅटेजीमध्ये आणि ह्याच्यामध्ये फरक काय? लय सिंपल आहे. पहिल्या स्ट्रॅटेजीमध्ये असंच मार्केट जातं, डायरेक्ट लिक्विडिटी घेतं. ठीक आहे, डायरेक्ट लिक्विडिटी घेतं ह्याच्यामध्ये, हे असं रिट्रेसमेंट करत येत नाही, डायरेक्ट लिक्विडिटी घेतं. डायरेक्ट लिक्विडिटी घेतलं की मग लोवर लोचं स्ट्रक्चर, म्हणजे लेट एंट्री बनते त्याच्यामध्ये, लोवर लोचं ट्रेड बनतो, सॉरी लोवर लोचं स्ट्रक्चर, आणि मग इथं रिट्रेसमेंट सोबत सेल साईड ट्रेड प्लॅन होतो. ही पहिली स्ट्रॅटेजी. ठीक आहे, सिम्पल आहे. आता ह्यात पण जाताना असंच जातं ना मार्केट, तुम्ही विचार करा ना, ही काय वन साईड असं मुवमेंट करतं का? ह्यात पण जाताना असं 1 2 3 असं करत जातं. तुम्हाला जर एक रिझन सांगायला गेलो तर ज्यावेळेस असं करत जाईल ना मार्केट, त्यावेळेस डायरेक्ट वरची लिक्विडिटी घेईल ही वाले. म्हणजे हिथं जर ट्रेड बनला, आपण काय ट्रेड असं रँडम प्लॅन करणार आहे का? हिथं समजा तुम्ही म्हणचाल की मग हिथंच हिथली लिक्विडिटी घेतली, मग हिथं ट्रेड बनेल का हॅमरचा? अरे अजिबात नाही. त्यानंतर आपण इथं लोवर लोचं स्ट्रक्चर बघतोय ह्या स्ट्रॅटेजीमध्ये, लोवर लोचं स्ट्रक्चर मग रिट्रेसमेंट, लय लेंदी कन्फर्मेशन आहे आपल्या ह्याच्यात, लेंदी कन्फर्मेशन आहे. ठीक आहे, सिम्पल. आय होप तुम्हाला समजलं असेल बॉक्स स्ट्रॅटेजी पण आणि हे पण. सर मी सेम स्ट्रॅटेजीवरती ट्रेड घेतला, सक्सेसफुल पण झाला. हे ट्रेड सगळे सायकोलॉजी बेस आहेत, त्यामुळे सक्सेसफुल होण्याचे जास्त चान्स आहेत. सर तुम्ही असंच डायग्रामने समजावून सांगा, छान एक्सप्लेन करता सर तुम्ही. सेकंड पार्ट परत वन्स अगेन म्हणजे काय मला समजणार, सेकंड कोणता? मी ना हे सगळं तुम्हाला लाईव्ह ग्रुपमध्ये आपल्या जसे अपडेट येतात ना गोल्डन ग्रुपला, त्याच्यात तुम्हाला चांगलं समजून जाईल. रनिंग कॅन्डलला ट्रेड घेऊ शकतो का? हां, हॅमर कॅन्डलचा लो ब्रेक होता, नंतर रनिंग कॅन्डल ट्रेड प्लॅन करणार आहे ना तुम्ही हॅमरचा. बाय साईडला सेम स्ट्रॅटेजी नाही, ओनली सेल साईड स्ट्रॅटेजी आहे. मी काय सांगतोय, सध्याच्या मार्केट सिच्युएशननुसार ही स्ट्रॅटेजी वर्किंग करते, म्हणून आपण लगेच म्हणजे अशी स्ट्रॅटेजी सापडली ऑब्झर्व करून 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 आणि तुम्हाला सांगितली. सर क्लिअर आहे, पण ते रेशो 1:1 काय असतं ते सांगा. अरे रेशो 1:1 म्हणजे आता बघा, सेल ट्रेड केलाय, इथं 50 पिपचा एसएल आहे. तर पिप म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? इथं बघा 485 ते 486 म्हणजे $1. 485 ते 486 म्हणजे किती डॉलर? $1. $1 म्हणजे 10 पिप, सिम्पल. ठीक आहे, तर इथं बघा ही किती झाले? $5 म्हणजे 50 पिप. ओके, 50 पिपला तुम्ही टार्गेट किती ठेवता बाबा? 50 पिपचं ठेवत असाल तर त्याला म्हणायचं 1:1, म्हणजे जेवढा असेल तेवढं टार्गेट. 1:2 म्हणजे काय? एसएलच्या डबल टार्गेट. 1:2 म्हणजे एसएलच्या डबल टार्गेट. 50 पिप एसएल, 100 पिप टार्गेट, त्याला म्हणायचं 1:2. 1:3 म्हणजे काय? 50 पिप एसएल आणि 150 पिपचं टार्गेट, ह्याला म्हणायचं 1:3. ओके, समजलं?
ऑल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आता ह्याच्यानंतर तुम्हाला काय ह्याच्यातनं एकदम कसा नॉलेजचा बेस बनवायचा आणि तुम्ही तुमच्या प्रकारे कसं ट्रेड प्लॅन करू शकता हे तुम्ही बघा, आधी ऑब्झर्व करा, भरपूर दिवस भरपूर स्टडी करा. ह्याच्या स्टडी खरं सांगतो आता, ह्या स्ट्रॅटेजी काय अशा आवजाव अशा फालतू फालतू बनलेलं नाही. ह्याच्या मागे स्टडी. आता आम्ही असं बसलो शनिवार रविवार जर बसलो तर 15 16 तास चार्टवरती बसलेला असतो. ठीक आहे, 15 16 तास चार्टवरती बसलो असतो, त्यावेळी ती ही अशा स्ट्रॅटेजी सापडते. ठीक आहे, तुमच्या नोट्स द्या सर. आणखी 28 PDF आहेत, 28 PDF आहेत पब्लिक टेलिग्राम चॅनलवरती, गोल्डन ग्रुपवरती, लर्निंग ग्रुपवरती, फ्रीमध्ये सगळीकडे आहेत. ओके, सपोज फर्स्ट रिट्रेसमेंटला जर लो ब्रेक झाला तर काय करायचं? फर्स्ट रिट्रेसमेंटला लो ब्रेक झाला तर ती वरची लिक्विडिटी एकदम 2 नंबरची लिक्विडिटी, त्यानंतर हॅमर. ओके, बॅक टेस्टिंग करताना स्ट्रक्चर ऑलरेडी बनवून गेलं असतं त्यामुळे इझी वाटतं, पण लाईव्हमध्ये ॲनालायसिस कसं करायचं? गो चार्टिंग यूज करा ना आणि कॅन्डल गायब करून टाका सगळ्या. बॅक टेस्टिंग करा, सिम्पल. गो चार्टिंग यूज करा. ठीक आहे, ट्रेंड लाईन प्लीज एक्सप्लेन करा. मी ट्रेंड लाईनचं काय सांगितलं पण नाही एवढं काय खास. रिट्रेसमेंट 3 पेक्षा झालं तर काय चालतंय, वरती लिक्विडिटी घेऊ देच फक्त. ही त्या DBTC मध्ये वर्क होते का? अरे एका ठिकाणी बघा ना. ठीक आहे, सिम्पल. आय होप समजलं असेल तुम्हाला. ओके, चलो. तर इथं असं ह्या इथं पण सेलचा ट्रेड प्लॅन होतोय बघा. इथं हे सेम ही ती सध्याला तर तेच आहे मार्केटमध्ये बनलेलं. इथं सेलचा ट्रेड पण प्लॅन होतोय, फक्त प्रॉपर हॅमर पाहिजे होता किंवा प्रॉपर इनगल्पिंग पाहिजे होता. इथं आपण असा शॉर्टचा ट्रेड इथं बनतो असा. ठीक आहे, हॅलो एसएल येत आहे. एसएल मोठा आहे बा, हे न्यू सेशनमुळे असं होतं मार्केटमध्ये, एसएल लय मोठे येतात. ठीक आहे, त्यामुळे मी प्रेफर कधी करतो मॉर्निंग टाईमला कुठलं पण असं स्ट्रॅटेजी बनवू द्या. जब मुवमेंट आपल्याला बघायला भेटते त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता बघा आपण किती स्ट्रॅटेजी बघितल्या? लय स्ट्रॅटेजी बघितल्यात माझ्या हिशोबानं, 5 स्ट्रॅटेजी आसपास बघितल्यात. आता सिम्पल कॅन्डल टू कॅन्डल रिडिंग परत एकदा आपण घेणार आहे. ठीक आहे, कॅन्डल टू कॅन्डल रिडिंग घेणार आहे. कॅन्डल टू कॅन्डल रिडिंगपेक्षा माझ्या हिशोबानं तर कुठला बेटर पार्ट नसं. एक मार्केट कसं मुवमेंट करते लास्ट तुम्हाला 5 मिनिटामध्ये सांगतोय बघा. कुठून पण स्टार्ट करा. नाही सॉरी, स्क्रीन शेअर नाही, माय मिस्टेक. मी उगाच इकडं बरळतोय, स्क्रीन शेअर नाही. ठीक आहे, मी स्क्रीन शेअर नाही आणि इकडं उडत बसलो आहे. तर इथं पण असा ट्रेड प्लॅन होतोय बघा आजच्या ह्याच्यात. प्रॉपर हॅमर नाही आहे किंवा प्रॉपर इनगल्पिंग नाही आहे, बट तसं स्ट्रक्चर आहे. मी असं ट्रेड प्लॅन करतो सिम्पल. फक्त न्यूयॉर्क सेशन असल्यामुळे लय मुवमेंट आहे बघा. 40 BP लय जवळ होते मार्केटमध्ये. थोडा वेळ अजून भरून लावला की जमतंय. मग आता बघा तुम्हाला कॅन्डल टू कॅन्डल रिडिंग सांगतो आणि उद्या अजून एका क्लासमध्ये कॅन्डल टू कॅन्डल प्रॉपर रिडिंग घेऊया. म्हणजे मार्केट मुवमेंट कसं करतं तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला ट्रेड प्लॅन करायला म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी बनवायला तुम्हाला इझी जाईल. बघा बरं का मार्केटचं मुवमेंट कसं असतं तुम्हाला शिकवतो. तर कुठून स्टार्ट करू, आपल्याला काय हे नाही. इथून स्टार्ट करू. हां, हे बघा इथं आलं असं लोवर लो बनला की लिक्विडिटी हाय नाही माहीत नाही आपल्याला. आता काय विचार करू नका लिक्विडिटी, म्हणजे ह्याचा विचार करू नका की स्ट्रॅटेजी सेलर कुठे ॲक्टिवेट झालेत, बाहेर कुठे ॲक्टिवेट झाले. सिम्पल पकडून चालायचं. लोवर लो झाला लिक्विडिटी घेतली की सेलर ॲक्टिवेट असतील, हायर हाय झाला की बाहेर ॲक्टिवेट असतील, असं पकडून चालायचं. ठीक आहे, लगे मार्केटने काय केलं, लिक्विडिटी हंट केली. त्यानंतर मार्केटमध्ये एक चांगलं 2-3 लोवर लोची स्ट्रक्चर बनली. बाबा लिक्विडिटी अपसाईडला असेल, मग हे मुवमेंट जे आले आहे ते कशासाठी आलं आहे, लिक्विडिटी हंटिंगसाठी आलेलं आहे. लिक्विडिटी हंटिंग करत हायर हाय बनला, लगेच त्यांची लिक्विडिटी मार्केटनं खाल्ली. ठीक आहे, असं रीड करत झालं, लगेच लिक्विडिटी हंट केली. परत मार्केटवर गेलं. आता काय ड्रॉ करा, ही वाला रेजिस्टन्स ड्रॉ करा. इथं काय केलं मार्केटनं, रेजिस्टन्सवरती असं 2-3 टाईम रेजिस्टन्स घेतला. पण ही छोटूस आहे बरं का, तुम्ही म्हणताल की 3 टाईम स्ट्रॅटेजी वर्क का झालं नाही. मग इथं मग वर निघलं मार्केट, वरची लिक्विडिटी घेतली, परत आलं खाल्लं की लिक्विडिटी घेतली बघा. खाली लिक्विडिटी घेतली की परत अपसाईड मुवमेंट केलं, परत मार्केट आलं, परत लोवर लो बनला. ठीक आहे, आता मार्केटनं काय केलं, खालची लिक्विडिटी इथली संपवली होती लिक्विडिटी. मग ही लिक्विडिटी संपली म्हणून मार्केटनं हे एवढं जप मुवमेंट केलं. हे मुवमेंट करत असताना मार्केटमध्ये काय होत होतं, हायर हाय बनत होते. म्हणजे कोण ॲक्टिवेट होत होतं, बायर ॲक्टिवेट होत होते. तर लिक्विडिटी कुठं होती, हिथं होती बघा. मग ही लिक्विडिटी होती, तर ही लिक्विडिटी हँड करण्यासाठी मार्केट जप लोवर लो करत खाली आलं. ठीक आहे, इथपर्यंत आलं. मग लिक्विडिटी मार्केटनं घेतली. ओके, लिक्विडिटी घेतली,
परत काय केलं मार्केटनं अपसाईड मुवमेंट केलं. का अपसाईड मुवमेंट केलं तर इथं एवढा चांगला एम पॅटर्न दिसत होता, लोवर लोचं स्ट्रक्चर बनत होतं, म्हणून मार्केटमध्ये मुवमेंट आलं. आता एवढं लॉंग मार्केटमध्ये मुवमेंट स्ट्रेच झालं आहे मार्केटमध्ये, एवढं स्ट्रेच झालं तर रिट्रेसमेंट येणारच आहे, कारण की रँडम बाहेर जे आले त्यांना हाकलून द्यायला लागणारच आहे. तर हे रँडम लोकांना हाकलून देण्यासाठी मार्केटनं काय केलं, सेल साईडला मुवमेंट केलं आणि परत जब 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 अप साईडला मुवमेंट केलं. ठीक आहे, इथपर्यंत ही मार्केटची झाली क्लोजिंग. ही बघा कशी क्लोजिंग झाली आहे, ही तर लो बनत होता, लिक्विडिटी खपवली, बरोबर, लिक्विडिटी खपली इथली, आलं लोवर लो लोवर लो करत लोवर लो करत लोवर लो करत मार्केटनं इथं दिली क्लोजिंग. ठीक आहे, आता क्लोजिंग दिली, इथं झालं ओपन, ओपन झालं झालं बनवायला लागलं हायर हाय, म्हणजे मार्केटमध्ये कोणी लागलं बायरला हाकलण्यासाठी मार्केटनं काय केलं मग जब 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 डाऊन साईडला मुवमेंट केलं. आता ह्या डाऊन साईड मुवमेंट नंतर काय झालं, लोवर लो बनत चालले मार्केटमध्ये, नुसते लोवर लो बनत चालले. मग इथं बनलं लोवर लो, इथं गेलं मार्केट, ही घेतली लोची लिक्विडिटी घेतली की आपण दुसरी टाईमची इथलं रेजिस्टन्स, इथली मार्केटनं काय केलं लिक्विडिटी घेतली, वरची लिक्विडिटी घेतली की आता कुठं मुवमेंट करणार आहे, ऑब्व्हियसली सेल साईडला मुवमेंट येणार आहे मार्केटमध्ये. ठीक आहे, हे सेल साईडला लिक्विडिटी नंतर आलं मुवमेंट, परत बनायला लागलं मार्केटमध्ये लोवर लो, परत मार्केट लोची लिक्विडिटी घेतली, सॉरी हायची लिक्विडिटी घेतली, परत डाऊन साईड मुवमेंट आलं, परत लिक्विडिटी घेतली, परत डाऊन साईड मुवमेंट आलं. तर सिंपल आहे एक, ह्याच्यातनं मग कशाची जाणीव होते आपल्याला की मार्केट लिक्विडिटी घेतं आहे आणि मुवमेंट करते डाऊन साईडला सेल साईडला. हे बघा, आणि प्रॉपर मार्केटने एक एक्झाम्पल सोबत आपलं इथं टार्गेट पण मारलेलं आहे. ओके, किती जवळजवळ 66 पिपचं टार्गेट झालं आहे बघा, 66. हां, तर ही असंच ट्रेड बनवायचे. ही लाईव्हमध्ये मी जसं म्हणलं तुम्हाला की ही लोवर लो बनलेला आहे मार्केटमध्ये, तर 3 टाईम आपल्याला रिट्रेसमेंट पाहिजे, 1 टाईम 2 टाईम 3 टाईम. ओके, आणि मग काय पाहिजे, वरची लिक्विडिटी घेतली पाहिजे. तर ही घेतली मार्केटनं वरची लिक्विडिटी, ही वरची लिक्विडिटी घेतली की मार्केटमध्ये काय बनतो, ट्रेड प्लॅन होतो. ओके, सिम्पल, समजलं असेल तुम्हाला आय होप स्ट्रॅटेजी. ओके, लाईव्हमध्ये पण एक्झाम्पल झालेलं आहे बघा. हे लाईव्हमध्ये सोपं आहे, खरं सांगतो मी तुम्हाला, लाईव्हमध्ये सोपं आहे, बॅक टेस्टिंगपेक्षा लाईव्हमध्ये सोपं आहे. तुम्ही ट्राय करा, उद्यापासून ट्राय करा. ओके, ऑल क्लिअर आहे का? आय होप क्लिअर असेल. एसएल घेऊन डबल एंट्री पॉईंट आला तर एंट्री करायची का? अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. हे बघा चालू, आता मी तेच म्हणतो तुम्हाला, इट इज गेम ऑफ एक्सपिरियन्स. तो म्हणता चालू आहे, कोणती कॅन्डल घेतली तर तुम्हाला एक गोष्ट मी सांगितली होती, आठवते का ती, एक पहिल्या स्ट्रॅटेजीमध्ये काय सांगितली ती गोष्ट तुम्हाला आठवा मी. एक ग्रीन कॅन्डल असते अशी स्ट्रॉंगवाली, आणि त्याला अशा 2 रेड कॅन्डल खपवतात. हे आठवतंय का तुम्हाला, यू शेपमध्ये सांगितलं होतं ते, आठवतंय का? बाय साईडला पण असंच रेड कॅन्डल असती स्ट्रॉंग, छोटोली बनती इथं कॅन्डल आणि दुसरी कॅन्डल ह्याला खपकवती. ती वाली स्ट्रॅटेजी आठवत असेल तर आठवा, नसेल तर आता ते तुमचं डोकं भंगारा म्हणाय, सिम्पल मला आठवली लगेच म्हणून तर इथं एंट्री प्लॅन होत होते. ठीक आहे, हे बघा ही रेड इन्व्हर्टेड हॅमर आहे, महत्त्वाचं म्हणजे ही कॅन्डल आहे, ह्याच्यात मी ॲडव्हान्स एंट्री इथं घेतली असते सेलला खाली, इथं रेड इन्व्हर्टेड हॅमर आहे. हा जो कॅन्डल बनलेला आहे ह्याला हॅमर पकडलेला आहे आपण. ठीक आहे, ह्याला काय पकडलं आहे आपण, हॅमर कॅन्डल पकडलेला आहे, आणि ॲडव्हान्समध्ये एंट्री बनते रेड इन्व्हर्टेड हॅमरवरती. सेलिंगसाठी एकदम एवढा प्रेशर बनतो ज्यावेळेस मार्केटमध्ये, त्यावेळेस ही एंट्री प्लॅन होते. ठीक आहे, मेन एंट्री तुम्ही जी प्लॅन करणार आहे, तुम्ही कशावर प्लॅन करणार आहे, ग्रीन इन्व्हर्टेड हॅमरवरती. हे बघा, चला अजून आता क्लिअर करतो. तुम्ही बनवणार ग्रीन इन्व्हर्टेड हॅमर किंवा बिअरिश इनगल्बिंगवरती. आता मला हाय मार्केटमध्ये एक्सपिरियन्स, मी बनवू शकतो ह्या रेडवरती एंट्री. ठीक आहे, म्हणून मी हे असताना म्हणलं तुम्हाला दाखवलं, पण स्क्रीन शेअर मुंबईला झाली नव्हती त्यावेळेस. तुम्ही प्लॅन करू शकता हिथं. ठीक आहे, हिथं ट्रेड प्लॅन करा. आता ही एस एल असं लई मोठं येतं, मग वाईट घेतो बघा, 40 पिपचा एस एल आणि असं टार्गेट प्लॅन करा. ठीक आहे, न्यूयॉर्क सेशनमध्ये ट्रेड करायला हीच प्रॉब्लेम आहे, एस एल येणार इथं जवळ, थोडा एस एल जर असं ढकलून पाहिजे मार्केटमध्ये ट्रेड करण्यासाठी. चला, ओके क्लिअर. आता हे ना तुम्हाला हळूहळू जसे लाईव्हमध्ये ट्रेड म्हणायला चालू होतील ना, तसं क्लिअर होऊन जाईल. आता बघा स्ट्रॅटेजीचे जवळजवळ क्लास संपलेले आहेत. जाऊन याला बॅक टेस्टिंग करायचं. तो म्हणत असेल ना, यो काय कळलं ना, तर रेकॉर्डेड 2 वेळा 4 वेळा बघा, आपल्या गोल्डन ग्रुपवरच्या रेकॉर्डिंग बघा, यूट्यूबवरच्या रेकॉर्डिंगच्या टाकतो त्या बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे इट इज ऑल अबाउट एक्सपिरियन्स. जसं ट्रेड म्हणाल मी तसं एक्सप्लेन तर ग्रुपवरती टाकतोय. PDF तर वीकली येते, मग त्याला टाईम जाईल फक्त 15-20 दिवस, महिनाभर टायमिंग जाईल तुम्हाला. 4 आठवडा असं गेलं की PDF वाचून आणि चार्ट बघून असं होऊन काय होईल हे समजून जाईल ऑटोमॅटिकली.
ठीक आहे, ॲटोमॅटिकली समजून जाईल की काय होतं ते, आता जर कन्फ्युजन होत असेल तर. ओके. आणि राहिली गोष्ट कोणतरी कमेंट करते आर डी झोन, तर ते एस एम सीचा पार्ट आहे, तेव्हा एस एम सी क्लासमध्ये होईल. त्याला ह्या गोष्टी जर ऑब्झर्व करा ना, जरा घ्या ना डोक्यामध्ये, त्यानंतर मग त्या गोष्टी बघू आपण. सगळीकडे वर्क नाही, जिथं गोल्डमध्ये सांगितलं गोल्डमध्ये करायचं. सर रेकॉर्डिंग लगेच पाठवत जावा की, म्हणजे आम्हाला झालं की अरे त्या 2 दिवस तेवढं अडकलं होतं रेकॉर्डिंग, त्यामुळे तसं झालं. ठीक आहे. ह्याच्यानंतर सायकोलॉजीचे पण क्लास होतील, कॅन्डल टू कॅन्डल रिडिंगचे क्लास होतील. जस्ट थोडासा मला टाईम द्या, एक आपण प्रॉपर करूया. चला ठीक आहे, आजच्यासाठी सफिशियंट आहे. आणि काय सांगायचं होतं मला इम्पॉर्टंट, किती लोक आहेत, 255 लोक आहेत, मरू द्या. थोडंसं ग्रुपिंग करून नीट तुमचा प्रत्येकाला मी थोडं टाईम द्यावा म्हणतो आधी, बाबा तुम्ही डेमोज वगैरे ट्रेड करा, मग सगळं सांगू. सायकोलॉजिकल क्लास, त्यानंतर आय टी आर फायलिंग सांगायचं राहिले, ब्रोकर सांगितलं आहे मी तुम्हाला. आता काय करा, डेमो अकाउंट ओपन करून घ्या वाटलंच तर सगळेजण. मी ग्रुपला लिंक टाकतो वाटलंच तर, डेमो अकाउंट ओपन करून घ्या. अशी किती लोक आहेत हो ज्यांचे अकाउंट पण नाही? चला बरं एक पोल करूया आपण, एक पोलिंग करूया. कुठे गेलं, मला बघायचं की किती बिगिनर लोक आली ते मार्केटमध्ये. नेमकं मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या लाईव्ह क्लासला. किती लोकांचे ब्रोकरला अकाउंट नाही आहे, अकाउंट आणि नाही अकाउंट. जस्ट एक पोल करूया, मला बघू द्या किती लोक आहेत बाबा. अशी एवढी लोक आहेत ज्यांचे अकाउंट पण नाही आहेत. इथं नाही, ते ग्रुपवरती पोल आहे, ग्रुपवरती पोल केला बा टेलिग्रामला. हां असू द्या, मला प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही अजून नसेल केलं मी तर म्हणतो चांगली गोष्ट आहे. मला बघायचं काय फक्त की आहे ती किती नवीन लोक आहे ह्याच्यामध्ये, की बाबा ज्यांना अजून माहितीच नाही आहे कसली. ओके 110 पोलिंग झाले, 219 लोक आहेत. जर पटपट पोल करा म्हणजे